Welcome, students. You know the story of the hare and the tortoise. In this story, hare runs fast and the tortoise moves slowly and steadily. ससा आणि कासव या कथेमध्ये ससा अतिशय वेगाने पळत असतो आणि कासव अतिशय स्लोली आणि स्टेडीली. तर ही जी पळण्याची जी पद्धत आहे किंवा त्यांची चालण्याची पद्धत आहे, खरं ह्याच्यामुळे त्या स्टोरीचा एंड ठरणार असता, परंतु ओव्हर कॉन्फिडंटमुळे काय होतं, ससा हरतो. आता ही स्टोरी ब्युटिफाय किंवा ब्युटिफुली आपण प्रेझेंट करू शकतो. का बरं? कारण हे स्लोली, स्टेडीली, फास्ट असे आपण ॲडवर्ब वापरतो. असे ॲडवर्ब वापरल्यामुळे काय होतं माहिती का, स्पोकन इंग्लिशसाठी किंवा रायटिंग स्किलसाठी हे शब्द खूप प्रभावी ठरतात. तर आपल्याला वाक्यरचना प्रभावी करता यावी याकरता आपण आजचा टॉपिक पाहणार आहोत, ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. त्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करून ठेवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि आता आपण वळतो आहोत आजचा टॉपिक ॲडवर्बकडे. ॲडवर्ब्स. आता ॲडवर्ब्स म्हणजे काय, तर क्रियाविशेषण. त्याच्याविषयी थोडक्यात माहिती मिळवूया. Adverbs are words that modifies adjective, verbs or other adverbs. Adverbs म्हणजे क्रियाविशेषण म्हणजे ते काय करतं, विशेषणाला किंवा क्रियापदाला किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाला त्याच्याविषयी विशेष आपल्याला माहिती देत असतं किंवा क्रिया कशी घडावी, कसं ती क्रिया घडलेली आहे त्याबद्दल हे आपल्याला ॲडवर्ब काय करतात, माहिती देत असतात. ॲडवर्ब provides detail on how, when, where, how often or to what extent an action happen. ॲडवर्ब आपल्याला कुठले डिटेल देत असतात, तर हाव क्रिया कशी घडली, व्हेन क्रिया कुठे घडली, क्रिया केव्हा घडली, व्हेअर क्रिया कोठे घडली, हाऊ ऑफन कितीदा किती वेळा ती गोष्ट होत आहे, अँड टू व्हॉट एक्सटेंट किती प्रमाणामध्ये एखादी ॲक्शन घडत आहे किंवा होत आहे याबद्दलचा तपशील त्या एका शब्दामध्ये आपल्याला मिळत असतो. दे ऑफन बट नॉट ऑलवेज एंड इन ली. म्हणजे बरेचसे क्रियाविशेषण आहेत, त्यांच्या शब्दाच्या शेवटी काय येतं, एल वाय. त्यामुळे आपल्याला पटकन कळतं की हे ॲडवर्ब आहेत. परंतु काही असे इरेग्युलर ॲडवर्ब सुद्धा आहेत की त्यांच्या त्या शब्दाच्या एंडिंगला एल वाय नसतं, परंतु ते ॲडवर्ब असतात. असे आपण वारंवार अभ्यास केला, वाचनात असे शब्द आले, वापरायला लागलं की आपल्याला ते कळत जातात. आता बघा, एल वाय असलेले ॲडवर्ब्स क्विकली, सॉफ्टली, स्लोली, आणखीन खूप सारे आहेत, ते आपण पुढे पुढे पाहणार आहोत. इरेग्युलर फॉर्म्स की ज्याच्या एंडिंगला असे एल वाय हे शब्द नसतात. सम ॲडवर्ब्स डू नॉट फॉलो द एल वाय रूल, सच ॲज फास्ट, हार्ड, वेल. हे सगळे ॲडवर्ब्स आहेत की जे ॲडजेक्टिव्ह, वर्ब्स किंवा अदर ॲडवर्ब्स आहेत, हे काय करतात, मॉडिफाईज करतात, त्यांच्याविषयी विशेष माहिती देत असतात. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो त्याला आपण ॲडवर्ब असे म्हणत असतो. आता आपण रेग्युलर ॲडवर्ब्स बघितले की जे क्विकली, सॉफ्टली, स्लोली आहेत, आणि इरेग्युलर फॉर्म जे आहेत ते फास्ट, हार्ड, वेल अशा प्रकारचे आहेत. नेक्स्ट, टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स. आता टाइप्स ऑफ ॲडवर्ब्स खूप आहेत, तर ते आपण सारे पाहूया. फर्स्ट वन इज टाइप ॲडवर्ब्स ऑफ टाइम, म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण. ॲडवर्ब्स ऑफ प्लेस, स्थलवाचक क्रियाविशेषण. ॲडवर्ब्स ऑफ मॅनर, रीतिवाचक क्रियाविशेषण. ॲडवर्ब्स ऑफ रिझन, कारणदर्शक क्रियाविशेषण.
पुढे आहेत ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी, ॲडवर्ब्स ऑफ डिग्री, क्वांटिटी, ॲडवर्ब्स ऑफ ॲफर्मेशन ऑर निगेशन, इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स म्हणजे प्रश्नार्थक क्रियाविशेषण, रिलेटिव्ह ॲडवर्ब्स, असे हे सगळे ॲडवर्ब्सचे काय आहेत, प्रकार आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिले 4 प्रकार बघणार आहोत, त्याचं डिटेलिंग घेणार आहोत आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी पुढच्या 5 विशेषणांबद्दल आपण माहिती घेऊया. फर्स्ट वन इज ॲडवर्ब ऑफ टाइम, म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण, म्हणजे जेथे व्हेन बद्दल माहिती दिलेली असते, केव्हा एखादी क्रिया घडली याच्याविषयी आपल्याला डिटेलिंग किंवा तपशील त्या शब्दामुळे, एका शब्दामुळे आपल्याला एवढं कळत असतं. These indicate when an action happens or for how long. यामुळे काय होतं, ॲडवर्ब्स ऑफ टाइम मुळे एवढं कळतं की केव्हा एखादी घटना घडलेली आहे आणि किती वेळ ती घटना घडत होती, ह्या प्रकारची माहिती आपल्याला ॲडवर्ब्स ऑफ टाइम मुळे कळतं. नेक्स्ट, आता ॲडवर्ब्स ऑफ टाइम किंवा व्हेनच्या बाबतीत जे ॲडवर्ब्स आहेत ते कोणते कोणते आहेत ते पहा. टुडे आज, एस्टरडे काल, टुमॉरो उद्या, अर्ली लवकर, लेट उशिरा, नाऊ आता, सून लवकर, डेली दररोज, ॲगो पूर्वी, बिफोर पूर्वी, देन नंतर, सिन्स एखाद्या निश्चित वेळेपासून तेव्हापासून, ऑलरेडी म्हणजे आधीच केलेली असणं, प्रेझेंटली सध्या, जस्ट नाऊ आत्ताच. अशा प्रकारे बघा व्हेन बद्दल माहिती देणारे हे सगळे ॲडवर्ब्स आपण वाक्यामध्ये वापरून वाक्याचं प्रेझेंटेशन खूप इफेक्टिव्ह आपण करू शकतो. पाहूया. आय हॅव ऑलरेडी इटन माय लंच. हे वाक्य बघा, या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे की मी माझं जेवण झालेलं आहे. मी ऑलरेडी म्हणजे माझं ते जेवणाचं काम पूर्ण झालेलं आहे, जेवलेलं आहे, घेतलेलं आहे जेवण. म्हणजे हे ऑलरेडी वापरल्यामुळे हा भाव व्यक्त करता येतो आणि तो प्रभावीपणे. आता आय हॅव इटन माय लंच याने सुद्धा सांगता येतं की मी जेवलेलो आहे, पण आय हॅव ऑलरेडी इटन माय लंच म्हणजे ते प्रभावी आपल्याला करता येतं. ॲडवर्ब ऑफ टाइमचा हा उपयोग होतो. नेक्स्ट वन इज ग्रँडफादर रेअरली वॉचेस टीव्ही ॲट नाईट. यामध्ये काय दिलेलं आहे, ग्रँडफादर रात्रीच्या वेळेला क्वचितच काय पाहतात, टीव्ही पाहतात. म्हणजे ह्याच्यामधून आपल्याला कळतंय की एक वयस्कर व्यक्ती आहे आणि त्यामुळे ती रोज टीव्ही पाहू शकत नाही. रोज टीव्ही म्हणजे रात्रीचं पाहू शकत नाही, कारण त्यांना लवकर झोपायचं असतं, ते तेवढा वेळ देऊ शकत नाही. तर ही भावना व्यक्त करण्यासाठी मी रेअरलीचा इथे उपयोग केलेला आहे. या रेअरलीच्या शब्दामुळे काय होतंय की ग्रँडफादर क्वचितच रात्री टीव्ही पाहत असतात हे दाखवता आलं. रेअरली म्हणजे जवळजवळ नाहीच्याच हिशेबामध्ये हा शब्द आपण इथे वापरतो. तर पाहणार आहोत ॲडवर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण. यामध्ये वेअर संबंधी, कुठे घडली क्रिया या संबंधी आपल्याला माहिती देता येते. Adverbs of place are words that change or qualify the meaning of sentence by telling us where an action happened. Adverb of place मुळे आपल्याला काय कळतं की ॲक्शन कोठे घडली हे आपल्याला विशेष करून पटकन कळतं. असे आपण शब्द वापरले काही ठराविक या ॲडवर्ब ऑफ प्लेसचे की पटकन कळतं की ॲक्शन कुठे घडलेली आहे. They can describe a specific location. बघा, विशेष नक्की ठिकाण कुठलं होतं, अ डायरेक्शन नक्की दिशा कुठली होती, साऊथ होती, राईट होती, लेफ्ट होती की फॉरवर्ड होती, बॅकवर्ड होती, ही दिशा आपल्याला कळते. आणि डिस्टन्स फार अवे होतं की नियर बाय होतं,
क्लोज होतं, कुठे जवळ होतं का की लांब होतं, हे अशा प्रकारे आपल्याला निश्चित दिशा द्यायची असेल, निश्चित ठिकाण दाखवायचं असेल, अंतर दाखवायचं असेल, तर हे adverbs of place चा उपयोग होतो. They typically follows the main verb or the object in a sentence. मेन वर्ब बरोबर किंवा ऑब्जेक्ट बरोबर ते सेंटेन्स मध्ये साधारणतः येत असतात. नेक्स्ट, आता लोकेशन साठी आणि पोझिशन साठी कुठले कुठले ऍडवर्ब्स आहेत ते पाहूया. हिअर म्हणजे इथे, इथे घटना घडली. देअर, तिथे घडली. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे. नोव्हेअर कुठेच नाही झालं ते. समव्हेअर कुठेतरी झालं असेल. इनसाइड आतमध्ये. अप वरच्या दिशेने. वर झालं. अपस्टेअर म्हणजे जिन्यावरून वरच्या दिशेने. डाऊनस्टेअर म्हणजे जिन्यावरून खालच्या दिशेने. इनडोअर म्हणजे घरामध्ये. आउटडोअर म्हणजे बाहेर. अब्रॉड परदेशात. कुठे घटना घडली, तर अशा प्रकारे आपण त्या घटनेचं लोकेशन, नक्की ठिकाण आपण दाखवू शकतो. See the example. My grandfather at the age of 70 climbs up the hill. माझे आजोबा 70 वर्षामध्ये म्हणजे 70व्या वर्षामध्ये हिलवर किंवा डोंगरावर चढू शकतात. हा या वाक्याचा भाव आहे. आता वर जाणे, वर चढणे याच्यासाठी म्हणजे त्यांनी काय केलेले लोकेशन दाखवलं आहे. डोंगरावर, अप वरच्या दिशेने, यासाठी आपण इथे काय वापरलेला आहे, अप हा शब्द वापरलेला आहे लोकेशन दाखवण्यासाठी. ऍडवर्ब ऑफ प्लेस असेल, स्थलवाचक क्रियाविशेषण असेल, तर या क्रियाविशेषणासाठी डायरेक्शन चा सुद्धा आपण उपयोग करतो. डायरेक्शन दाखवण्यासाठी असे ऍडवर्ब्स आपल्याला खूप उपयोगात येतात. आता डायरेक्शन म्हणजे कुठे, अप म्हणजे वरच्या दिशेने, डाऊन म्हणजे खालच्या दिशेने, फॉरवर्ड म्हणजे समोरच्या दिशेने, बॅकवर्ड म्हणजे मागच्या दिशेने, अराउंड सभोवताली, अवे दूर, नॉर्थ म्हणजे उत्तरेकडे, साऊथ म्हणजे दक्षिणेच्या दिशेने, वेस्टवर्ड म्हणजे पश्चिमेच्या दिशेने, होमवर्ड म्हणजे घराकडे. अशा प्रकारे आपल्याला डायरेक्शन, दिशा दाखवण्यासाठी असे ऍडवर्ब्स उपयोगात येतात. पहा एक्झाम्पल. In India, the farmer's condition is grave everywhere. भारतामध्ये सगळीकडे शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती खूप गंभीर आहे. इथे सगळीकडे, सगळीकडे हा शब्दावर बघा आपण जोर दिला. तर असं हे ऍडवर्ब आपण वापरून वाक्याचं प्रेझेंटेशन खूप छान करू शकतो. नेक्स्ट, you will find this type of ice cream flavor nowhere. तू आईस्क्रीमचं अशा प्रकारचं फ्लेवर कुठेच तुला मिळणार नाही. तर कुठेच नाही, nowhere हे ठिकाण दाखवण्यासाठी म्हणजे कुठेच नाही हा भाव व्यक्त करण्यासाठी आपण nowhere या ऍडवर्बचा वापर केलेला आहे आणि वाक्य कसं प्रभावी बनवलेलं आहे. नेक्स्ट, डिस्टन्स. आता अंतर दाखवण्यासाठी सुद्धा आपण अशा ऍडवर्बचा वापर करू शकतो. तर कुठले कुठले असे ऍडवर्ब्स आहेत, तर नियर बाय जवळच, क्लोज जवळ, फार दूर, माईल सपाट म्हणजे खूप मैलावर एखादं ठिकाण आहे, ते अंतर आहे, अंतर खूप दूरचं आहे, हे दाखवण्याकरता आपण अशा ऍडवर्ब्सचा. आता आपण पाहूया ऍडवर्ब्स ऑफ मॅनर. आता ऍडवर्ब्स ऑफ मॅनर मध्ये म्हणजे काय, तर रीतिवाचक क्रियाविशेषणामध्ये काय अंतर्भूत असतं ते पाहूया. दे डिस्क्राइब हाऊ an action is performed. ऍक्शन कशा प्रकारे झाली, क्रिया कशा प्रकारे घडत आहे याचं स्पष्टीकरण देणारा हा शब्द असतो. They provide specific details about the method, speed or style of an activity. आपल्याला काय कळतं की कशा प्रकारे क्रिया झाली किंवा कुठल्या गतीने झाली किंवा कुठल्या
स्टाईलने झाली, या प्रकारच्या क्रियांसाठी असे हे विशेष ॲडवर्ब आपण वापरू शकतो. आन्सरिंग द क्वेश्चन हाऊ, हाऊ या प्रश्नाला उत्तर देणारा असा हा ॲडवर्बचा शब्द असतो. मोस्ट ॲडवर्ब्स ऑफ मॅनर एंड इन ली, बट सम आर इरेग्युलर. बरेचसे ॲडवर्ब ऑफ मॅनर आहेत ते ly ने त्याचं संपतात, एंडिंगला ly असतंच, परंतु काही अपवादात्मक ठिकाणी आपण इरेग्युलर फॉर्मचे सुद्धा ॲडवर्ब वापरत असतो. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे ॲडवर्ब बघा ह्याच्यामध्ये येतात. रेग्युलर मध्ये क्विकली, स्लोली, tortoise moves slowly, loudly, quietly, happily, we celebrate our birthday happily. तशा प्रकारे sadly, politely, gracefully, beautifully. आता irregular form वेल म्हणजे गुड साठी आपण वापरतो ना तो वेल. फास्ट, हार्ड, लेट, अर्ली. आता वेलचा दुसरा अर्थ आहे नदी, हे विहीर, पण इथे विहीर घ्यायचं नाही, तर गुड साठी वापरणारा जो शब्द आहे तो वेल घ्यायचा आहे, हे विशेष लक्षात ठेवायचं आहे. एक्झाम्पल, चिल्ड्रन वेअर शाउटिंग लाऊडली. मुलं खूप जोरात ओरडत होती. आता चिल्ड्रन वेअर शाउटिंग, चिल्ड्रन शाउटिंग करत होते, हे साधारणतः आपण सांगू शकतो. परंतु लाऊडली हा शब्द वापरल्यामुळे काय झालं, त्याची तीव्रता कळते. चिल्ड्रन वेअर शाउटिंग लाऊडली, अतिशय जोरामध्ये किंचाळत होते. तर हा जो किंचाळण्याचा भाव आपल्याला या लाऊडली या शब्दाद्वारे दाखवता येतो. नेक्स्ट, ऑल आर्टिस्ट डान्स ग्रेसफुली. आता बघा डान्सिंगची क्रिया कशी झालेली आहे, ग्रेसफुली, अत्यंत मोहक. तर ऑल आर्टिस्ट डान्स, आर्टिस्टने डान्स केला आणि ऑल आर्टिस्ट डान्स ग्रेसफुली, याच्याने बघा वाक्याचं प्रेझेंटेशन किती छान होते. सगळ्या कलाकारांनी नृत्य अतिशय मोहक सादर केलं. मग हा भाव म्हणजे आणखीन छान प्रकारे आपण वाक्य बोलू शकतो आणि आपला भाव आपण दाखवू शकतो. म्हणजे प्रगल्भ भाषेचं उदाहरण आहे हे. प्रगल्भ भाषा वापरायची असेल, प्रमाणित भाषा वापरायची असेल, तर अशा प्रकारच्या ॲडवर्बचा आपण काय करायचं आहे, प्रयोग करायचा आहे. हाऊ कॅन शी फिनिश हर होमवर्क इफ शी राइट्स सो स्लोली. ती तिचा होमवर्क जर अशा प्रकारे सावकाश लिहेल तर कसा पूर्ण करेल, असा साधा सोपा भाव या वाक्यातून प्रगट होत आहे. आता ती राइट्स कशी करते, कशी रायटिंग करते, तर स्लोली रायटिंग करते, त्यामुळे ती तिचं काम पूर्ण करू शकत नाही होमवर्कचं. तर रायटिंगची क्रिया हळुवारपणे होत आहे, सावकाशपणे होत आहे, हे या स्लोली या ॲडवर्बमुळे आपल्याला कळतंय. राइट्स फक्त लिहिलं असतं तरी वाक्य पूर्ण झालं असतं, पण तू सो स्लोलीने, ती खूप सावकाश लिहिते आहे, हा भाव इथे प्रगट करता आला, त्यामुळे वाक्याचा खरा अर्थ समोरच्या श्रोत्याला सहज कळतो. आता ॲडवर्ब ऑफ रिझन म्हणजे कारण दर्शक क्रियाविशेषण. कारण दाखवणारा शब्द अशा वाक्यांमध्ये असतो. म्हणजे जिकडे दोन घटना आहेत, एक रिझल्ट असतो आणि एक त्याचं कारण असतं. तर अशा वेळेला असा आपण पर्टिक्युलर शब्द वापरला आपण ॲडवर्ब ऑफ रिझनचा, तर नक्की आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे मांडता येतात. याच्यासाठी ॲडवर्ब ऑफ रिझनचा खूप उपयोग होत असतो. आता ॲडवर्ब्स ऑफ रिझन ऑफ पर्पज एक्सप्लेन व्हाय अन ॲक्शन ऑकर्स. एखादी घटना का घडली हे सांगण्यासाठी आपल्याला ॲडवर्ब ऑफ रिझनचा उपयोग होतो. कनेक्टिंग अ कॉज टू अ रिझल्ट, त्या शब्दामुळे एखाद्या गोष्टीचं कारण आणि परिणाम या दोन्ही गोष्टी एकमेकांशी त्या शब्दामुळे जोडता येतात.
वेगवेगळी वाक्य करावी लागत नाही. फापट पसारा करण्यापेक्षा थोडक्यात सांगितलं तर समोरच्याला बरंही वाटतं, याचा वेळही वाचतो आणि त्याला काय म्हणायचं आहे त्याला समोरच्या व्यक्तीला कळतं. तर थोडक्यात असे आपण शब्द वापरले तर एखादी गोष्ट आपण सांगू शकतो. They typically answer the question why. Why या प्रश्नाचं उत्तर देणारं हे असं क्रियाविशेषण असतं. Often position at the beginning or end of a clause. नेहमी ह्याची जागा कुठे असते तर सुरुवातीला, क्लॉजच्या सुरुवातीला किंवा ॲट द एंडला, शेवटी. टू प्रोव्हाइड जस्टिफिकेशन सच ॲज. या शब्दामुळे कारणी मीमांसा देता येते. आता कुठले कुठले शब्द आहेत? बिकॉज, देअरफॉर, सिन्स, सो, कॉन्सिक्वेंटली म्हणजे परिणामी, हेन्स म्हणून, बिकॉज कारण, देअरफॉर म्हणून, सिन्स कारण, सो म्हणून, कॉन्सिक्वेंटली म्हणजे परिणामी, हेन्स म्हणजे म्हणून. तर अशा प्रकारे आपण ॲडवर्ब ऑफ रिझन साठी हे शब्द वापरतो. बघा, बिकॉज म्हणजे कारण, ॲज कारण, सिन्स कारण. कारण हा भाव व्यक्त करण्यासाठी हे 3 शब्द आपण वापरतो. आता उदाहरण बघा. विलेजर्स कुड नॉट गेट साऊंड स्लीप. गावकरी शांतपणे झोपू शकत नव्हते. बिकॉज कारण. चित्ता माइट अटॅक ॲट एनी टाइम. चित्ता कोणत्याही क्षणी अटॅक करू शकतो. आता बघा, इथे 2 गोष्टी आहेत. एकतर गावकरी शांतपणे झोपू शकत नव्हते आणि चित्ता कोणत्याही क्षणी अटॅक म्हणजे हल्ला करू शकत होता. या 2 गोष्टी बिकॉजने जोडून दोघांचं एक शॉर्ट वाक्य केलं आणि आपल्या भावना प्रभावीपणे मांडल्या. तर अशा प्रकारे आपल्याला बिकॉजचा उपयोग झाला. मोस्ट ऑफ द इंडियन्स केम बॅक. आता बघा, बरेचसे भारतीय परत आले. बिकॉज कारण. द सिच्युएशन इन वेस्ट एशिया इज ग्रेव. वेस्ट एशियामधली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आता बघा, वेस्ट एशियामध्ये इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे. त्यामुळे तिकडची परिस्थिती कशी झालेली आहे? गंभीर झालेली आहे. त्यामुळे भारतीय लोक परत आलेली आहेत, म्हणजे बरेचसे भारतीय. आता हा एवढा मोठा भाव आहे. हा भाव आपण बिकॉज ह्या एका शब्दाने 2 शब्द जोडून छानपैकी मांडतो आहोत. तर ॲडवर्ब ऑफ रिझनमुळे काय होतंय? प्रभावीपणे मांडणं आणि थोडक्यात मांडणं हे सहज शक्य होते. वेस्ट एशियामधली परिस्थिती गंभीर आहे आणि त्यामुळे बरेचसे भारतीय परत आलेले आहेत. ही कारणी मीमांसा आपल्याला बिकॉज या एका शब्दाने दाखवता आली. त्यामुळे आपलं वाक्य कसं होणार आहे? प्रभावी होणार आहे. आता आपण आता पहा, देअरफॉर म्हणजे म्हणून, दस अशा प्रकारे, कॉन्सिक्वेंटली परिणामी, सो म्हणून असे हे रिझल्ट दाखवणारे शब्द वापरून आपण ॲडवर्ब ऑफ रिझन या प्रकाराचा वाक्य प्रभावी करण्यासाठी उपयोग करत असतो. एक्झाम्पल पहा. ही डिडंट फिनिश हिज प्रॅक्टिकल बुक. त्याने त्याची प्रॅक्टिकल बुक पूर्ण केली नव्हती. कॉन्सिक्वेंटली परिणामी काय परिणाम झाला मग? ही गॉट अ बॅड ग्रेड. परिणामी त्याला वाईट ग्रेड मिळाली. त्याला ग्रेड चांगली मिळाली का? नाही. म्हणजे त्याने प्रॅक्टिकल बुक पूर्ण केली नव्हती. परिणामी त्याचा परिणाम असा झाला की त्याला बॅड ग्रेड मिळाली. मग कॉन्सिक्वेंटली हा एकच शब्द वापरून आपण काय केलेले आहे? तिथे आपला भाव तर व्यक्त केलेलाच आहे. थोडक्यात सांगितलं, 2 वाक्य आपण एकत्र करू शकलो. नेक्स्ट वन इज इट वॉज रेनिंग. पाऊस पडत होता.
सो ही वोर अ रेनकोट. म्हणून त्याने रेनकोट घातला. म्हणजे रेनकोट घालण्याचं कारण आधी दिलं आणि त्यामुळे सो हा शब्द नंतर वापरला. तर अशा प्रकारे आपण ॲडवर्ब ऑफ क्लॉज वापरून खूप प्रभावीपणे आपलं म्हणणं लेखनाच्या द्वारे किंवा स्पोकन इंग्लिशद्वारे आपण समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो. लँग्वेज आपल्याला ब्युटिफुल करता येते आणि अशाचसाठी हा व्हिडिओ पूर्णपणे अगदी विचारपूर्वक पहा आणि वारंवार पाहून आपला हा भाग अतिशय प्रभावी करा, प्रभावी वाक्यरचना करा आणि याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्लीज लाईक, शेअर अँड comment my channel and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Thank you and wish you all the best.